टूल पोस्ट असेंब्लीचे आपण पहिले टूल होल्डर, बेस प्लेट, स्टड हे सगळे पार्ट काढले होते. आता क्लॅम्पिंग नट काढायचं आपलं चालू होतं. तर आपण आता क्लॅम्पिंग नट काढणार पहिले. न्यू फाईल, क्लॅम्पिंग नट. इथं फोल्डर सिलेक्ट करा. बघा क्लॅम्पिंग नट जर तुम्ही चांगला ऑब्झर्व केला दिलेलं आहे बघा, किंवा याच्यात दिलं आहे, तर तो कसा आहे सर्क्युलर पार्ट आहे. सर्क्युलर पार्ट असल्यामुळं काय, सर्क्युलर म्हणजे सिलेंड्रिकल पार्ट आहे. तर आपण त्याचा हाफ सेक्शन ड्रॉ करून त्याला रिव्हॉल्व कमांडनी ड्रॉ करणार आहे. तर आता बघा इथं 25 मेजर डायमीटर 25 दिलेलं आहे. जर तुम्ही बघितलं तर M25 जर असेल तर त्याच्यासाठी मेजर डायमीटर M25 जर असेल तर मायनर डायमीटर हा 23.5 असतो. तर ठीक आहे, मग आपण 23.5चं काय करूया, पहिले हे ड्रॉ करू. तर सगळ्यात पहिले मिड प्लेन सिलेक्ट करायचं स्केचरमध्ये जाऊन. नंतर ना बघा इथून एक लाईन ड्रॉ करायची. आता ही लाईन काय आहे की अंदाजे, ठीक आहे. तर इथं डायमेन्शन द्या बघा, टोटल हाईट किती आहे 46. नंतर ना बघा हे जे डिस्टन्स आहे हे 23.5 डिवाइड बाय 2 घ्यायचं, कारण की हाफ सेक्शन आहे ना, ठीक आहे. नंतर ना नेक्स्ट बघा, आता या डायरेक्शनमध्ये बघा 46 दिलेलं आहे. 46चे हाफ 23 घेतो. मग इथून एक लाईन ड्रॉ करायची. नंतर याला डायमेन्शन द्यायचं इथून. तर इथं बघा तर 23 सॉरी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता ही बॉटम साईड, तर बॉटम साईडला ही 62 आहे. तर इथून काय करायचं, मग एक लाईन ड्रॉ करायची आणि त्याला डायमेन्शन द्यायचं इथून 62/2. नंतर ना बघा व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये हे 26 आहे. 46 - 26 20 येतं. तर इथून इथं 20वरती एक लाईन ड्रॉ करायची 20, आणि नंतर इथून डायरेक्ट टेपर इथं जॉईन करून घ्यायचं, ठीक आहे. नंतर इथं बघा रेडियस, तर ही जी रेडियस ही किती 8ची दिलेली आहे. इथं बघा ही किती आहे 8 दिलेलं आहे, ठीक आहे. आता बघा आपला हा हाफ सेक्शन ड्रॉ झाला. बट इथं बघा हे सर्कल आहे, या सर्कलचा जो सेंटर पॉईंट आहे हा 46 mm बॉटम साईडला दिला आहे. मग एक सर्कल ड्रॉ करायचं 50 रेडियस. तर मग डायमीटर किती आला पाहिजे 100, ठीक आहे. आणि नंतर ना बघा हे जे डायमेन्शन आहे हे 46 करायचं, किती 46, आणि याला बरोबर ह्या मिड पॉईंटलाच घ्यायचं कन्स्टंट यूज करून. आता बघा इथून एवढं ट्रिम करायचं. नंतर हे डायमेन्शन सिलेक्ट करून याला रेडियलमध्ये कन्वर्ट करा. बघा आपला हाफ सेक्शन रेडी झालेला आहे. त्याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर रिवॉल्व कमांड यूज करायची. रिवॉल्व कमांड नंतर बघा स्पेसिफाय वेक्टर, डायरेक्ट हा वेक्टर सिलेक्ट करायचा आणि ओके म्हणायचं. बघा हा आपला काय झालं, रेडी झालं. त्याच्यानंतर इथं थ्रेडमध्ये जायचं. थ्रेडमध्ये आता मी डिटेल थ्रेड घ्या किंवा सिम्बॉलिक घ्या, तर ठीक आहे. बघा मेजर डायमीटर 25 आला, मायनर डायमीटर 23.5 आला, ठीक आहे. आणि पिच आला 1.5. तर थ्रेड आली बघा. आता आपल्याला बघा याच्यात जर चांगलं ऑब्झर्व केलं तर इथं काय M10चं डीप होल आहे आणि त्याची डेप्थ दिलेली आहे ती पण 10 mm दिली. मग बघा इथं काय करायचं, हा मिडचं स्केच सिलेक्ट करायचं आणि स्केच सिलेक्ट केल्यानंतर बघा इथून एक लाईन ड्रॉ करायची परपेंडिक्युलर
पर्पेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्यानंतर बघा तिला डायमेन्शन द्यायचे, हा पॉईंट आणि इथं हा टॉपचा जो पॉईंट आहे बघा, हे डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला, 10 दिलेलं आहे बघा. मग त्याला 10 एंटर करा. नंतर नेक्स्ट बघा डेप्थ किती दिलेली आहे आपल्याला, डेप्थ पण 10च दिली आहे, तर आपण थोडीशी जास्त घ्यायची आहे, आपण 12 घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ही लाईन सेट करायची, याला ऑफसेट करायचं. ऑफसेट कमांड इथं आहे बघा. तर ऑफसेट करताना बघा याचं किती डायमीटर दिलेलं आहे आपल्याला, M10 आहे, म्हणजेच 5. नंतर परत हीच लाईन इकडनं काय करायची, ऑफसेट करायची. रिव्हर्स डायरेक्शनमध्ये ओके करायचं बघा. नंतर नेक्स्ट बघा इथं आपण किती 12 घेतलं होतं ना, तर इथून काय करायचं, 2 mm वरती काय करायचे, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. आता ही लाईन याच्यासोबत काय करायची, परपेंडिक्युलर करायची, आणि इथलं जे डिस्टन्स आहे किती आहे, 2 आहे. ठीक आहे. आणि ही लाईन एक्सटेंड करा, आणि इथं क्रॉस लाईन जॉईन करायची. आणि हे बाकीचं ट्रिम करा. ठीक आहे. आणि इकडच्या बाजूला पण एज कनेक्ट करून घ्यायची आहे. मग हा सेक्शन आपण ड्रॉ केला, याला फिनिश करायचं. आता बघा तो दिसणार नाही, याला हाईड करा. बघा इथं आलं आहे. आता परत एकदा रिवॉल्व कमांड यूज करायची, रिवॉल्व, आणि एक सेक्शन सिलेक्ट करायचा आणि व्हेक्टर हा सिलेक्ट करायचा. ठीक आहे. आणि नंतर बघा हे जे रिवॉल्व आहे याला शो करायचं, आणि इथं बुलियनमध्ये जायचं आणि याला सबस्ट्रॅक्ट म्हणायचं, याला ओके करायचं. बघा इथं हे होल तयार झालं. आता एक डाटा प्लेन घ्यायचा, ठीक आहे. ओके. आता थर्ड कमांडमध्ये जायचं, इथं ओके करायचं. बघा M10चे थ्रेड आले, याला हाईड करा. हाईड करून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल, किंवा तुम्ही ते सिम्बॉलिक थ्रेड करा, कारण की आपल्याला नंतर डिटेलिंग करताना पण सिम्बॉलिकच लागणार आहे, कारण की डिटेलिंग करायच्या वेळेस पण आपल्याला ते कन्वर्ट करावं लागेलच. त्यामुळे डायरेक्ट डिटेल थ्रेड घेऊ आपण, सिम्बॉलिक नाही घ्यायची. ठीक, सॉरी डिटेल नाही, सिम्बॉलिक थ्रेड घ्यायची, डिटेल नाही घ्यायची. रिवॉल्व, आणि इथला हा जो प्लेन आहे याला शो करू आपण. बघा इथं हे सिम्बॉलिक थ्रेड आली. एक मिनटं, डिलीट थ्रेड सिम्बॉलिक, रिव्हर्स डायरेक्शन, ओके. एक मिनटं बघा, आपण इथं जे होल केलं आहे तर ते होल आपण 10चं केलं डायरेक्ट, तर ते होल आपल्याला 10चं करायचं नाही, हे स्केचचे आपल्याला हे मॉडिफाय करावं लागेल. आपण हे किती करू, 9.5चं करू. ठीक आहे. तर याला 9.5चं जर घ्यायचं असेल किंवा 9चं करू. ठीक आहे. 4.5 घ्या. ओके. आणि इकडचं पण 4.5 घ्या. याला फिनिश करायचं, आणि हे जे सिम्बॉल थ्रेड आहे याला परत सिलेक्ट करा, आणि इथं एक मिनटं हे डिलीट असतं डायरेक्ट. आता थ्रेड सिम्बॉलिक
आणि हा प्लेन सिलेक्ट करा. रिव्हर्स डायरेक्शन बघा, आता इथं आले असेल M10 मेजर डायमीटर, ठीक आहे. आणि हे करायचं बघा, आपले इथे आले. आता हा प्लेन हाईड करा आणि स्केचेस हाईड करा. अशा प्रकारे आपला ऑब्जेक्ट काय झाला, रेडी झाला बघा. त्याच्यामुळे इथं आपलं होल पण, ठीक आहे. हा ऑब्जेक्ट सेव्ह करायचा. आता नेक्स्ट ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करणार आहे. तर नेक्स्ट ऑब्जेक्ट बघा कोणता आहे आता. तर इथं बिल ऑफ मटेरियलमध्ये बघा हँडल आहे. नेक्स्ट हँडलचं ड्रॉईंग 4 नंबरचं आहे, ते इथं दिलेलं आहे बघा. 5 नंबरचं ड्रॉईंग. तर हँडल बघा एक सिलेंड्रिकल रॉड आहे आणि त्याला 2 बाजूंना टॅपिंग केलेलं आहे, बरोबर. तर मग आपल्याला आता तो ड्रॉ करायचा. न्यू फाईल, इथं नाव द्या हँडल. बघा फाईल ऑलरेडी एक्झिस्ट म्हणते, इथं थोडंसं नाव वेगळं द्या. बॅकग्राऊंड व्हाईट करायचं, ठीक आहे. स्केच बघा, आता हँडल कसं आहे, तर हँडल बघा सर्क्युलर आहे, त्याचं M10 मेजर डायमीटर आहे आणि 115 त्याची लेंथ आहे, ठीक आहे. आपण एक सरळ ड्रॉ करणार, त्याचं डायमीटर देणार 10 आणि फिनिश करणार. नंतर याला एक्सक्लूड करायचं आणि त्याची 115 लेंथ आहे बघा, ठीक आहे. हा आपला पार्ट रेडी झाला. त्याच्यानंतर त्याला आता थ्रेड द्यायची. थ्रेड आता डिटेल थ्रेड घेऊ आपण आणि इकडनं बघा त्याची थ्रेडची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला. इथं जर बघितलं तुम्ही 95 आहे, 95 मायनस 115 जर केलं तर ते येतं 20 आणि दोन्ही बाजूनी 10 येईल, ओके. परत एकदा थ्रेड बघा. थ्रेड आहे ना, आपण थ्रेड काय आहे की शक्यतो थ्रेड डिटेल आपलं सिम्बॉलिक थ्रेड घ्यायला पाहिजे, कारण की कसं राहतं ते डिटेलिंग करताना परत ते कन्वर्ट करावं लागतं. इथं अंडरस्टँडिंग पर्पज ठीक आहे, पण तरी आता आपण घेतले सिम्बॉलिक तर ठीक आहे. आणि बघा नंतर इथं पण 10 द्यायचं, ओके करायचं. बघा मेट्रिक थ्रेड ड्रॉ केले. हे आपलं हँडल तयार झालं. हँडल नंतर नेक्स्ट पार्ट आहे बघा नॉब. तर नॉबचं काय फंक्शन असणार आहे, फिरवण्यासाठी यूज करणार आहे आपण तो. तर नेक्स्ट पार्ट घ्या नॉब, न्यू फाईल, इथं नॉब आणि मिलीमीटर, ओके करायचं. बघा स्केच. आता स्केच घ्यायचे पहिले नॉबचं ड्रॉईंग ऑब्झर्व करा. नॉबचं ड्रॉईंग कुठं दिलं आहे बघा. नॉबचं ड्रॉईंग दिलेलं आहे 6 नंबरचं. नॉब कसं स्पेरिकल शेपचं आहे, बट त्याच्यामध्ये इथं कट दिलेलं आहे बघा खाली. तर मग हे काय करायचं, सर्कल ड्रॉ करायचं. सर्कल नाही, आपण नॉब काय आहे की स्पेरिकल पार्ट आहे, तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, हाफ सेक्शन ड्रॉ करावं लागेल आणि त्याला नंतर रिवॉल्व कमांड यूज करावं लागेल, ठीक आहे. मग मिड पेन सिलेक्ट केला आणि इथं स्केच स्टार्ट करू आपण. बघा त्याचं स्केच जर बघितलं तुम्ही तर आपण एक सर्कल ड्रॉ करू. सर्कलचं डायमीटर दिलेलं आहे 30, 40, ठीक आहे. याला कन्स्ट्रेंट यूज केले आणि याला टच केला, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला टॉप साईडपासून 38 दिलेलं आहे, ठीक आहे. मग इथं काय करायचं, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची
त्याला डायमेन्शन द्यायचं टॉप सरफेसपासून इथपर्यंत किती येते 38. ठीक आहे, 38 दिलं. नंतर नीचे जे बाहेरचे साईड आले तर स्ट्रीम करून टाका. आता बघा इथं सेंटरला एक होल दिलेलं आहे, त्या होलचं डायमीटर दिलेलं आहे M10. तर M10 दिल्यानंतर आपण किती घेणार 9.5 घ्या किंवा 8.5 घेतलं तरी काय हरकत नाही, कारण की नंतर आपल्याला ते M10 करायचं आहे. ठीक आहे, मेजर डायमीटर आणि मायनर डायमीटर ते लक्षात ठेवायचं फक्त. बघा इथून आपण काय करणार, डेप्थ किती दिलेली आहे आपल्याला 10 दिलेली, तर आपण 12 घेणार. ठीक आहे, 12 नंतर बघा इथं अँगल घ्या आणि इथला असं डिस्टन्स द्या 2 mm. ठीक आहे, आणि इथे जॉईन करा. बट करताना लक्षात ठेवा हे किती घ्यायचं 4.5. आणि बघा आता याला ट्रिम बाकीचं जे नको आहे ते ट्रिम करून टाक. एक मिनटं, सेंटर लाईन ड्रॉ करायची आहे पूर्ण. मग आता ट्रिम करा, कारण की आपल्याला ते रिवॉल्व करायचं आहे. ठीक आहे, आपण हे ड्रॉइंग रेडी केलं. बघा 48 डायमीटर आहे, 38 त्याची टोटल विड्थ आहे. नंतर नाही 8 येणार आहे, कारण की इथं आपण इंटरनल हे घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि इथं बघा हे डायमेन्शन आलं का 4.5. ठीक आहे, या फिनिश करायचं. बघा फिनिश केल्यानंतर ना आपला हा सेक्शन व्ह्यू जो आहे तो रिवॉल्व कमांडने रिवॉल्व करायचा. रिवॉल्व स्पेसिफाय वेक्टरमध्ये डायरेक्ट हा वेक्टर सिलेक्ट करायचा, याला ओके करायचं. बघा हा आपला नॉब रेडी आला. ठीक आहे, तो आपला आता थोडासा हॉरिझॉन्टल आला आहे, कारण की दुसरं प्लेन सिलेक्ट झालं. तर त्याच्या बॉटम साईडला बघा आपल्याला इथं काय करायचं आहे, आता त्याला थ्रेड करायचं. थ्रेड कमांडमध्ये जायचं, इथं डिटेल थ्रेड बघा मायनर डायमीटर, आणि बघा आपण इथं थ्रेड रेडी केले, थ्रेड वगैरे दिलेले आपण हे सेव्ह करायचं. हे हँडल हे क्लॅम्पिंग नंबर. आता नेक्स्ट पार्ट आहे 7 नंबरचं. बघा त्याचं नाव काय, सेट स्क्रू. तर सेट स्क्रू ड्रॉ करायचा, त्याची क्वांटिटी दिलेली बघा 8. परत एकदा न्यू फाईल, इथं नाव द्या सेट स्क्रू. बघा सेट स्क्रूचं ड्रॉइंग कुठं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे बघा. सेट स्क्रू कसा एक सिलेंड्रिकल पार्ट म्हणजे स्क्रू आहे, तर आपण त्याचा हाफ सेक्शन काढणार आणि त्याला पण रिवॉल्व करणार. तर बघा पहिला डायमीटर किती आहे 10चा आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 7. स्केच हा प्लेन सिलेक्ट कर. बघा 7, त्याचा डायमीटर किती दिलेलं आहे बॉटमचा 10 दिलेलं आहे. 5 mm घ्या. नंतर बघा 5 mm घेतल्यानंतर वरच्या डायरेक्शनमध्ये 7 mm जायचं. नंतर नेक्स्ट डायमीटर बघा 16 आहे, तर 8 घ्यायचं इकडच्या बाजूला. तर 8 घेत आणि बघा इथून इथपर्यंत 8. बघा 8ची लेंथ कितीपर्यंत आहे 56 पर्यंत आहे बॉटम साईडपासून. इथून वरती घ्या, इथून डायमेन्शन द्यायचं त्याला 56. नंतर ना बघा हा जो डायमीटर दिलेला आहे तर हा आपला 22. बघा आता इथं डायमीटर दिलं आहे असं काही नाही, इथं जर आपण चांगलं ऑब्झर्व केलं तर बघा हे काय दिलेलं आहे स्क्वेअर शेप दिलेलं आहे वरच्या बाजूला. सेट स्क्रूचं काय दिलेलं आहे स्क्वेअरमध्ये हेड दिलं आहे, आपल्याला ते स्क्वेअरमध्ये ड्रॉ करावं लागेल. बरोबर, आपण ते नंतरनं ड्रॉ करू, ते सर्क्युलर नाही. तर ठीक आहे, आपण ते नंतरनं वरच्या बाजूला ड्रॉ करून घेऊ.
मग इथूनच काय करायचं, याला इकडं हाफ सेक्शन कंप्लीट करून घ्यायचं आणि इथं हे जॉईन करून घ्यायचं. बघा, याला फिनिश करा. फिनिश केल्यानंतर याला रिवॉल्व कमांड यूज करायची, स्पेसिफाय वेक्टर, ओके जायचं. बघा आता याचं जे हेड आहे ते हेडवरती क्लिक करायचं, स्केच इथं घ्यायचं, एक स्क्वेअर ड्रॉ करायचा 20x20चा. बघा इथं एक स्क्वेअर ड्रॉ करू आपण. त्याचे डायमेन्शन दिलेले आहे आपल्याला किती, 20x20. ठीक आहे. बघा हा स्क्वेअर हेड आहे. त्याचं पहिले काय दिलेलं आहे, एक स्क्वेअर दिलेलं आहे आणि नंतर बघा आपल्याला ते ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे. 20x20 ड्रॉ केलं. इथून याला कन्स्ट्रेंट यूज करायची, सेंट्रलाइज घ्यायचं. ठीक आहे. आता हे सेंट्रलाइजच आहे. फिनिश करा. फिनिश केल्यानंतर ना हा एक्सक्लूड करायचा स्क्वेअर आणि बघा त्याचं किती दिलेलं आहे आपल्याला लेंथ, तर ती लेंथ दिलेली बघा टोटल 75 दिलेली आहे. 56 - 75 जर केलं तर ते येतं 19. ठीक आहे. तर 19 एंटर करायचं, याला युनिट म्हणायचं. काय म्हणायचं, युनिट. ठीक आहे. आता बघा हे स्क्वेअर हेड झालं. आता आपल्याला इथं काय करायचे, कट सेक्शन द्यायचे, स्केच. बघा याला प्रोजेक्टेड कर्व यूज करायचं, अप्लाय. आता बघा नेक्स्ट लक्ष द्या. तर इथं काय आहे की चॅम्पर सारखं आहे, बट त्याचे काही त्यांनी डायमेन्शन दिलेलं नाही, फक्त डेप्थ दिलेली. तर ते आपण आपल्या मनाने घेऊ. ठीक आहे. किंवा तुम्ही इथं डायरेक्ट चॅम्फर कमांड पण यूज करू शकता. चॅम्फर किती MM ची घ्यायची बघा, 5 MM ची घेऊ. ठीक आहे. पाच आणि 5 MM. ठीक आहे. फिनिश करायचं. फिनिश करायच्या आधी बघा आपण इथं परत एकदा प्रोजेक्ट कर्व घेऊ. ओके. आणि आता फिनिश करू. आता हे जे कॉर्नर्स आहे सिलेक्ट करायचे, एक्सक्लूड. हा 1 2 3 आणि 4 याची डायरेक्शन रिव्हर्स करायची आणि 14 MM त्याची डेप्थ द्यायची, 14. याला सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. बघा हे आपण स्क्वेअर हेड त्याला चॅम्फरमध्ये कन्वर्ट केलं. बघा इथं जर तुम्ही चांगलं ड्रॉइंग जर ऑब्झर्व केलं, बघा इथं हे दिसतंय ना, ह्याच्यामुळे दिसत होतं. ठीक आहे. तर हा आपला काय हेड आहे. बघा नंतर ना 1 मिनटं आता आपल्याला थ्रेड द्यायची. थ्रेड बघा इथं M16 ची थ्रेड आहे आणि खाली काही थ्रेड नाही. मग आपण डायरेक्ट M16 ची थ्रेड द्यायची, बट त्याची लेंथ बघून घ्या एकदा. तर थ्रेडची जी लेंथ आहे ती काही दिलेली नाही त्यांनी इथं, तरी पण आपण ती अंदाजेच घेऊ. ठीक आहे. नाही तर थ्रूआउट करून टाकू. थ्रेड M16 आला असेल बघा तिथं आणि याला ओके करून टाकायचं. ठीक आहे. सिम्बॉलिक थ्रेड घ्या शक्यतो. हा पार्ट सेल झाला. आता नेक्स्ट पार्ट बघा कोणता आहे आपला. तर नेक्स्ट पार्ट आहे 8 नंबरचा, ग्रब स्क्रू. त्याची क्वांटिटी पाहिजे आपल्याला 4. ठीक आहे. न्यू फाईल. इथं नाव द्या ग्रब स्क्रू आणि इथं ओके करा.
बॅकग्राऊंड व्हाईट करायचं. आता बघा ग्रफ स्क्रूचं ड्रॉइंग बघा, तर त्याचं ड्रॉइंग केलेलं बघा, डायमेन्शन वगैरे आपल्याला ते आता ड्रॉ करायचं. त्याला पण रिव्हॉल्व कमांडने ड्रॉ करावं लागेल, ती काही लई विशेष वेगळं नाही. तर हा मिड प्लेन सिलेक्ट करा. आता बघा डायमेन्शन ऑब्झर्व करायची पहिले. तर इथं बघा 32 mm तसं दिलेलं आहे M16चा. ठीक आहे, मग आपण पहिले एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची 8 mm वरती. हॉरिझॉन्टल करा. इथून वरती परत एक लाईन ड्रॉ करायची. बघा त्याची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला, 32. नंतर ना बघा वरचं डायमीटर दिलेलं आहे 25. पहिले किती होता, 8 होता. बघा इथं डायमेन्शन द्यायचे, हे किती आहे 12.5, 25च्या हाफ येईल ना. नंतर ना नेक्स्ट बघा वरती काय करायचं, 12 mm घ्यायचं, 12. आणि इकडच्या बाजूला परत काय करायचं, सेंट्रलाइज घेऊन टाकायचं. आता बघा इथं जर ऑब्झर्व केलं तर खाली काय इथे एक रेडियस आहे, तर तो रेडियस थोडा अंदाजेच घ्यायचा. त्याचं काही स्पेसिफिक डायमेन्शन दिलेलं नाही. आपण इथं खाली 2 mm घेऊ. ठीक आहे, आणि इथून एक आर्क देऊन टाकू. ठीक आहे, .5 घ्या, तो अंदाजेच आहे. फिनिश करायचं. आता याला रिव्हॉल्व कमांड यूज करायची बघा. तर रिव्हॉल्व कमांड स्पेसिफाय वेक्टर, आणि बघा याच्यामध्ये हे आलं नाही, तर हे आपल्याला नंतर सिलेक्ट करू आपण. ठीक आहे, आता एकदा थ्रेड देऊन घ्या. थ्रेड बघा कितीचे, M16चे आहे, ते ऑटोमॅटिक येतील. याला ओके करा. बघा थ्रेड आले. आता हा जो आहे हा परत एकदा रिव्हॉल्व करा. स्पेसिफाय वेक्टर, हा वेक्टर सिलेक्ट करायचा आणि याला इथं युनिट म्हणायचं. ठीक आहे, युनिट झालं. बघा हे थ्रेड आपला हा स्क्रू रेडी झाला. आता याच्यामध्ये इथं आपल्याला एक स्लॉट तयार करायचा आहे. हे स्केच आणि हा मिड प्लेन सिलेक्ट करायचा, ओके करायचं. आता बघा इथे एक स्लॉट ड्रॉ करायचा आपल्याला सेंटर पॉईंटपासून. त्याची डेप्थ दिलेली आहे 4. नंतर इकडे दिलेलं आहे 2.2 दिलेली आहे, म्हणजे इकडच्या बाजूला 1च येईल आणि ह्या बाजूला पण किती येईल, 1 येईल. नंतर न वरती एक लाईन ड्रॉ करायची, इथून वरती एक लाईन ड्रॉ करायची. नंतर न इथून एक इथं आडवी लाईन ड्रॉ करायची, बाकीचं ट्रिम करून टाका. याला फिनिश करायचं आणि इथे याला सिलेक्ट करायचं, एक्सक्लूड, दोन्ही बाजूला सबस्ट्रॅक्ट करायचं. सिमेट्रिक सबस्ट्रॅक्ट, ओके. तर हे बघा आपला हा पण रेडी झाला आहे. जर ड्रॉइंग बघितलं तर आपण सगळे पार्ट ड्रॉ केले, फक्त आता स्प्रिंग बाकी आहे. आणि एक 10 नंबरचा पार्ट आहे बघा, बॉल डायमीटर 9, तर तो याच्यात काही त्यांनी दिलेलं नाही, त्याच्यामध्ये मिसिंग आहे बघा. तर आपण त्या असेंब्लीमध्ये बघू. तर असेंब्लीमध्ये जर बघितलं तुम्ही तर एक वॉशर आपल्याला ड्रॉ करावा लागेल. आणि हा एक बॉल बघा, डायमीटर किती त्याचा 9 आहे, तर तो एक ड्रॉ करावा लागेल. तर ते आपण स्प्रिंग आणि बॉल काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये ड्रॉ करू. बाकीचे आपण सगळे पार्ट आता ड्रॉ केलेले आहे. ठीक आहे, तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं,
की नॉब हे जो होता क्लॅम्पिंग नट, तर याचं हे बाकी होतं, तर हे पण आपण याच्यामध्ये कंप्लीट केलं. बघा, आपण पहिले क्लॅम्पिंग नट ड्रॉ केलं, नंतर सेट स्क्रू, नंतर ग्रॅब स्क्रू, हँडल, नंतर हा नॉब. बघा, या नॉबला इथं काय थ्रेड आहे इकडच्या बाजूने, ते हँडलमध्ये बसणार आहे. ठीक आहे. आता काही जणांना प्रश्न पडला असेल, सरांनी आडवं का ड्रॉ केलं, कारण की बघा ह्या हँडल हॉरिझॉन्टल आहे आणि हा नॉब त्याच्यात बसवायचा आहे, म्हणजे जेणेकरून तो असेंब्लीमध्ये कसं येईल, हॉरिझॉन्टलच येईल. म्हणजे काय राहतं की असेंब्लीमध्ये आपला पार्ट कसा पाहिजे आणि त्याचं ओरिएंटेशन कसं आलं पाहिजे, तर त्याच्यानुसार पण आपण ड्रॉ करू शकतो. किंवा तुम्हाला नंतर ते फिरवतं पण येईल, असं काही नाही. म्हणजे असेंब्लीमध्ये तुम्ही त्याला रोटेट पण करू शकता, बट डायरेक्ट जर पाहिजे असेल तर ते तसं पण येतं. ठीक आहे. तर हे स्केचेस हाईड करायचे. तुम्ही याला कलर पण देऊ शकता पार्ट्सला, आणि हे सगळं सेव्ह करायचं. तर आपण आता नेक्स्ट याच्यामध्ये बॉल आणि स्प्रिंग ड्रॉ करायचं शिकू, आणि नंतर आपण याची असेंब्ली कंप्लीट करू. ठीक आहे. इथं बघा बिल ऑफ मटेरियल दिलेलं आहे. त्यांनी मात्र बॉलचं ड्रॉइंग दिलेलं नाही. ठीक आहे, आपण ते काढून घेऊ नंतर.